कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीवर आपण पुराचं मोजमाप करतो, तिथं 33 हे जे माप आहे तिथपर्यंत पाणी आलेलं आहे। 39ला इशारा पातळी म्हणून आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। अजून थोडा वेळ आहे या सगळ्या गोष्टीला, परंतु पाऊस थोडा कमी झाला अशी माहिती आहे। मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही 2019चा अनुभव होता तो सांगितलेला आहे। 20मध्ये जवळजवळ 2020मध्ये 70 बोट्स आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतल्या होत्या, त्या सगळीकडं आत्ता कार्यान्वित आहेत। आणि देशामधली पहिली पब्लिक ॲड्रेस सिस्टीम जी GSMवर चालते ती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये DPDCच्या माध्यमातून आपण बसवली होती, ती कार्यान्वित आहे। म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून, जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयातून एक मेसेज गेला तर गावामध्ये स्पीकर सिस्टीमवर तो मेसेज सगळ्या गावाला ऐकू जातो। या पद्धतीची एक यंत्रणा आपण त्या काळामध्ये लावली होती, ती कार्यान्वित आहे अशी माझी माहिती आहे। साधारणपणे 50 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि सगळीकडं आम्ही सूचना प्रशासनालाही दिलेल्या आहेत की सगळीकडं रेशनचं धान्य वगैरे पोचावं आणि अजून 39 पोचायला वेळ आहे, परंतु योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा आम्ही त्याचवेळी माहिती जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणेला त्यावेळी दिलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वाढ केलेली आहे, सॉरी खरेदी दरामध्ये वाढ होणार आहे का? कारण आपल्याला त्याच्यामुळे लोकांची थोडी नाराजी आहे। नाही, दूध दराच्या संदर्भात संचालक मंडळ योग्य तो निर्णय घेईल, कारण की एकूणच गाईच्या दुधाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि आपण पाहतोय शासनानं देखील 5 रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं, पावडरला 30 रुपये दिलेला आहे। परंतु आपण राज्यामध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त दर शेतकऱ्याला कोण देत असेल तर ते गोकुळ देत। नहीं, मुझे लगता है मुंबई में भी कल से बहुत ज़ोर से बारिश हुई है और मुझे आश्चर्य इस बात का है कि ये प्रेडिक्शन राइटली क्यों नहीं हो पा रहा है। मुंबईकर को पहले बताया क्यों नहीं जा रहा है कि आज की परिस्थिति क्या होने वाले है। आज भी ऐसी स्थिति है कि हम प्रेडिक्ट नहीं कर सके और बम्बई में जो पूरे बम्बई में सभी जगह आप देख रहे पानी काफ़ी जगह भर गया, नाले सफाई हुई क्या नहीं हुई इसका उत्तर अभी ये बारिश ने दिया है। नाही, एक आपण त्यावेळी 2019 नंतर एक SOP तयार केला। कर्नाटकचे चीफ इंजिनियर, आपले चीफ इंजिनियर हे सातत्यानं त्यांच्याबरोबर चर्चेत असतात। अलमट्टीचं पाणी किती सोडावं या पद्धतीचं नियोजन ते सातत्यानं करतात, त्याचा आम्ही देखील माहिती सातत्याने घेतो। परंतु शासनाला सूचना आहे की वरिष्ठ पातळीवरून त्यांच्याशी चर्चा ही नेहमी ठेवली पाहिजे, कारण की 24/7 ही चर्चा चालू असते, परंतु त्यात लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा आहे। कुठं गाफील न राहता ह्याच्यावर बारकाईनं लक्ष महाराष्ट्र शासनानं ठेवलं अभिप्रेत आहे। नाही, मला नाही तसं काही नाही आहे। जे पूर सदृश्य भागामध्ये आपण इशारा पातळी कुठल्या पातळीला आल्यावर कुणी शिफ्ट व्हायचं हा 2019-2015च्या पुरामध्ये एक SOP तयार केलेला की ही लाईन आली की अमक्या लोकांनी शिफ्ट व्हायचं आणि त्याची व्यवस्था प्रशासनाला केली नसेल तर चुकीचं आहे, परंतु केलेली अशी माझी माहिती आहे। तरी देखील आम्ही लक्ष घालू आणि त्यांना शिफ्ट करायची जी काही सुविधा ती उपलब्ध करून देऊ। मला वाटत नाही की नेमकी पुराच्या नुकसानीची मदत मागच्या वेळी मिळालेली आहे, त्यांना मिळाली नसेल तर माझ्या निदर्शनास कधी आलेलं नाही। ते आम्ही निश्चितपणे त्यामध्ये लक्ष घालू। महामार्गासाठी हजारो कोटीची केंद्र तरतूद आहे आणि आपल्या पूर क्षेत्रासाठी काही तरतूद नाही। पुरासाठी त्यांनी त्या दिवशी बजेटमध्ये तरतूद केली असं म्हटलंय। तो लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे, त्याला व्हायला किमान अजून 5-10 वर्ष त्या ठिकाणी लागतील। परंतु मूळ मुद्दा असा आहे की आज प्रेडिक्शन
हे किमान 90% 95% का येत नाही? मुंबई जी आर्थिक राजधानी आहे, या मुंबईमध्ये कोट्यावधी लोक दररोज किमान 80 लोक या मेट्रो रेल्वे लोकलमधून प्रवास करत त्या ठिकाणी असतात. या लोकांना आधी सूचना आपण देऊ शकत नाही का? हा महत्त्वाचा विषय आहे. आणि मला वाटतं यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे की जो सामान्य माणूस आहे त्याला त्रास होता कामा नये ही दक्षता घेणं अभिप्रेत आहे. पाऊस सुरू आहे त्यामुळे देखील राजकारण सुरू झालेलं आहे. अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते तुंबलेलं आहे. मला वाटतं आपण बघितलं की मागच्या 2 वर्षापूर्वी झालं त्यावेळी महाविकास आघाडीवर बोट दाखवला. आता बोट तुम्ही घ्या, आता जबाबदारी घ्या. सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आता त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्यावर टीका झाली, आमच्यावर टीका झाली. आता कुणी जबाबदारी घेणार हे बाहेर येऊन सांगा होते नाही. कोल्हापूर हे कायम पुराचं क्षेत्र आहे, पण काय फक्त 200 कोटीची तरतूद आहे. नाही, म्हणून मी म्हटलं तसं लॉंग टर्म प्लॅन त्यांनी जो केलेला आहे त्याला बजेट देणं आणि लवकरात लवकर तो पूर्ण करणं ही कोल्हापूरकर, सांगली या 2-3 जिल्ह्याची अपेक्षा असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.